हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर तुमचे लहान मुलं आहेत आणि आता दिवाळीची किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात, तर सुट्टीमध्ये मुलांचा जो रुटीन असतो तो चेंज होतो आणि मग कधी कधी म्हणजे त्यांना घरी राहण्यात आणि व्यस्त कसं ठेवावं त्यांना हेच आपल्याला कळत नाही व मुलं बोर होतात घरी राहून. तर त्यांना व्यस्त कसं ठेवायचं, बिझी कसं ठेवायचं तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनल ही सबस्क्राईब करा. चला वळूया आजच्या व्हिडिओकडे. तर कसं असतं ना, जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा वेगळं रुटीन असतं त्यांचं आणि ते घरी राहतात तेव्हा वेगळं रुटीन पडतं. तर तेव्हा त्यांना बिझी कसं ठेवायचं तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर पहिली गोष्ट आहे, त्यांना बिझी ठेवणं म्हणजे त्यांना कशात म्हणजे गुंतवणंही नाही आहे, त्यांच्या आवडीनिवडीही जोपासणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण दररोज मुलांची जी शाळा असते त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्यात त्यांची आवड आहे, पण त्या शाळेमुळे किंवा शाळेच्या स्टडीमुळे अभ्यासामुळे आपण घेऊ शकत नाही त्यांच्या त्या गोष्टी. तर जेव्हा सुट्टी असते तर तेव्हा त्यांना त्या रुटीन अनुसार त्यांचं रुटीन लावून द्यायचं. म्हणजे त्यांना असं हे चार्टच करायचं सुट्टीमध्ये की ह्या टायमिंगमध्ये हे मुलांनी केलंच पाहिजे. तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, जेव्हा सुट्टी असते किंवा हॉलिडे असते तर मुलं सुट्टीमध्ये खूप एन्जॉय करतात आणि नंतर त्यांना शाळेत जाताना किंवा हे पहिल्या रुटीनवर यायला खूप वेळ लागतो. तर त्यांना मध्ये गॅप पडू नये त्यांच्या अभ्यासामध्ये. तर 1 तास सुट्टी जरी असली मुलांना तर 1-2 तास त्यांचा अभ्यास कंटिन्यू घेत राहायचा. कारण जे त्यांच्या शाळेत पहिले म्हणजे स्कूलमध्ये जे शिकवलंय त्याच्यावर परत परत रिव्हिजन घ्यायचं, म्हणजे परत परत रिपीट घ्यायच्या त्या गोष्टी, म्हणून मुलं विसरत नाही. दररोज एक पेज तरी शुद्ध लेखन त्याला लिहायला लावायचं. म्हणजे त्यांना मध्ये गॅप पडला ना तर मग त्यांना कंटाळा येतो अभ्यास करण्याचा, तर ते येणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, ज्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या या काळामध्ये घ्या. म्हणजे तुम्हाला स्टडीमुळे इतर वेळी ते घेता येत नाही. त्यांना जे ॲक्टिव्हिटी तुमच्या मुलांना आवडते, त्यांना सायकल येत नाही तर सायकल त्यांना शिकवा, स्विमिंग, परत डान्सिंग, ज्या गोष्टी त्यांना येत असेल किंवा ॲक्टिंग, भरपूर अशा गोष्टी आहेत, स्केटिंग, ह्या गोष्टी जर तुम्ही सुट्टीमध्ये शिकवल्यात किंवा सुट्टीमध्ये त्यांचा जो हे आहे माइंड आहे त्याच्याकडे वळवला गेला ना, जी त्यांचं आवड आहे, त्यांचा छंद आहे, तोही जोपासला जाईल मुलांचा आणि ते बिझी राहतील आणि तुम्हाला म्हणजे हे करणार नाही. माझा मुलगा सारखा तो सुट्टीच्या दिवशी ना शाळेत असतो तेव्हा तो बिझी असतो, पण ज्या दिवशी तो घरी असतो तर सारखा तो विचारत असतो की मम्मा मी काय करू, थोड्या थोड्या वेळात विचारत असतो. मग माझं डोकं म्हणजे असं हे होतं, हँग होतं की आता काय सांगू याला. म्हणून मी काही ना काही ॲक्टिव्हिटी त्याला देत असते, म्हणजे थोड्या थोड्या वेळात तो त्या ॲक्टिव्हिटीकडे वळतो आणि तसं तो करतो. तर तसं करायचं मुलांना, म्हणजे याच्यामध्ये गुंतवायचं. किंवा छान छान स्टोऱ्या, टी व्ही जरी त्यांना बघू देत असेल, मोबाईलकडून त्यांना लांबच ठेवायचं. मोबाईल मुलांना अजिबात द्यायचं नाही. त्यांचं शाळेचं काही हे असेल, प्रोजेक्ट वगैरे असेल, मुलगा जर तुमचा थोडासा मोठा आहे तेव्हा दिलं तरी काही हरकत नाही. कारण त्यांचे बहुतेक अभ्यास मोबाईलवरच आलेले असतात, तर त्यांना मोबाईल हाताळावा लागतो. पण तुमची मुलं जर लहान आहे तर त्यांना मोबाईलपासून लांबच ठेवा. कारण आपण अर्धा तास देतो. काही मुलं मोबाईल बघितल्याशिवाय जेवण करत नाही. तर माझ्या बाबतीत म्हणजे माझ्या मुलांच्या बाबतीत मी असं कधी केलेलं नाही की त्याला मोबाईलची सवय वगैरे आहे, अजिबात नाही आहे. म्हणजे मोबाईल देण्यापेक्षा त्यांना दुसऱ्या गोष्टीमध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये आपण बिझी ठेवायचं. म्हणजे जसं की त्यांना ज्या गोष्टीत आवड असेल, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल किंवा सायकल, काहीतरी ज्या गोष्टी त्यांना आवडत असते, किंवा ड्रॉइंगचं नंतर ग्राफ्स वगैरे असतात 10वी 8वी नंतर. ते ग्राफ्स वगैरेमध्ये त्यांना ते हे होतं. जर थोडंसं त्यांना ड्रॉइंग करायला किंवा पेन्सिल हाताळायला जर जमत असेल त्यांना, नंतर त्याचा उपयोग होतो. कारण 10वी 8वीपासून पुढे ग्राफ्स वगैरे असतात, भरपूर गोष्टी असतात, त्यांचा हात वगैरे व्यवस्थित वळला जातं. म्हणून त्यांना तेव्हा म्हणजे याच्यामध्ये थोडंसं ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी ठेवायचं. भरपूर गोष्टी, असं नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्टीची क्लासेस लावावे लागेल. भरपूर गोष्टी टी व्हीवर किंवा यूट्यूबवर लावूनही तुम्ही त्यांना शिकवू शकता. म्हणजे स्वतः तुम्ही मोबाईल घेऊन असं असं कर म्हणून त्यांना थोडंसं बिझी ठेवू शकता आणि ते शिकले जातात. तर प्रत्येक याच्या बाबतीत क्लास लावणं गरजेचं नसतं. तर आपणही त्यांच्यासोबत थोडंसं हे करायला पाहिजे, टाईम स्पेंड करायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना बाहेर खेळायला जाऊ द्यायचं. त्यांना मोबाईल, गेमिंग ह्या गोष्टींपासून थोडं लांब ठेवायचं. म्हणजे जे पहिली जी आपल्या पुढची म्हणजे आपल्या पहिली जी पिढी होती तर ते भरपूर गोष्टी अशा जे असे क्रिकेट, कबड्डी, खो खो ह्या गोष्टी खेळायचे. तर आत्ता कुठेतरी त्या गोष्टी मागं पडल्यात. आपण मोबाईलला लगेच मुलं थोडेसे झाले मोठे की त्यांना मोबाईल देतो.
तर ह्या गोष्टी कुठेतरी आपण थोड्याशा टाळल्या पाहिजे. असं नाही की त्यांना मोबाईल अजिबातच म्हणजे त्यांना नंतर काहीच द्यायचं नाही, टी व्ही वगैरे बघू द्यायचे नाही. टी व्ही त्यांना बघू द्या, मोबाईलपासून थोडंसं लांब ठेवायचं, पण टी व्ही वगैरे बघू द्यायचं. आणि मोबाईलमध्ये एवढं तरी मुलांना येतंच की भरपूर गोष्टी त्या आपोआप शिकल्या जातात. त्यांच्याकडे नाही मोबाईल दिलं तरीही ते भरपूर गोष्टी शिकून जातात, आपल्या अगोदर शिकतात. त्याच्यामध्ये लवकर ती कॅपॅसिटी असते कॅच करण्याची मुलांच्या ह्या वयात. तर त्यांना तुमचा मोबाईल नंबर किंवा भरपूर गोष्टी अशा शिकवायच्या की ज्याच्यामुळे त्यांना म्हणजे कुठेतरी ते बाहेर गेले की उपयोगाला येतील अशा गोष्टी. जसं की तुमचे मोबाईल नंबर्स किंवा त्यांना कोणाला तरी फोन लावायचे तर ते फोन लावला गेला पाहिजे त्यांच्याकडून. तर ह्या गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजे. त्याच्यानंतर आहे की बाहेरचे जे खेळ आहेत ते त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं. सुट्टीमध्ये मुलांना भरपूर वेळ असतो, तर तेव्हा त्यांना आपल्या जे याच्यामध्ये आहे आपली संस्कृती आहे त्याच्याकडे वळवलं गेलं पाहिजे की त्यांना छान शिवाजी महाराजांच्या गोष्टी किंवा आपले जे झालेले हे आहे राजे आहेत किंवा आपल्या याच्याबद्दल आपल्या धर्माबद्दल ह्या गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. भरपूर गोष्टी चांगल्या ज्या गोष्टी आहे, स्टोरीज आहे, हे राजे कसे होते, ते राजे कसे होते, हिस्ट्री, ह्या भरपूर गोष्टी आहेत त्यांना शिकवल्या गेल्या पाहिजे. आणि कुठेतरी ते फक्त शिकवून उपयोग नाही आहे, त्यांना एक आपल्याला उत्तम एक चांगला माणूस म्हणजे एक चांगला माणूस किंवा एक चांगली स्त्री आपल्याला बनवायची आहे, घडवायची आहे. ते आपले नवीन पिढी आहे, तर त्यांना आपल्याला फक्त शिक्षण न देता ह्या गोष्टींचंही ज्ञान देणं तेवढंच गरजेचं आहे, हे एवढंच मी म्हणेल. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.